तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश आहात का? की फक्त ॲडजस्ट करत आहात? या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील. तुम्ही खरंच खुश आहात का? की फक्त ॲडजस्ट करत आहात? आयुष्यात समाधान कसं ओळखावं? खुश राहणं विरुद्ध ॲडजस्ट करणं काय फरक आहे? तुम्ही फक्त सवयीने जगत आहात का? आयुष्यात आनंद का कमी होतो? ॲडजस्टमेंटमुळे मानसिक तणाव कसा वाढतो? स्वतःशी प्रामाणिक कसं राहायचं? खरा आनंद मिळवण्यासाठी काय करावं? तुम्ही तुमच्या आयुष्यात अडकले आहात का? जीवनात बदल कधी आणि कसा करावा? या आणि अशाच निरनिराळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. आजच्या धावपळीच्या आयुष्यात हा प्रश्न अनेकांना पडतो. पण आपण स्वतःलाच तो प्रामाणिकपणे विचारत नाही. बाहेरून सर्व काही ठीक दिसत असलं तरी आतून समाधान नसणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार खुश राहणे आणि फक्त ॲडजस्ट करणे या दोन वेगळ्या मानसिक अवस्था आहेत. खुश राहणे म्हणजे काय? खुश असणे म्हणजे फक्त हसणे किंवा आनंदाचे क्षण अनुभवणे नाही. ते एक दीर्घकालीन समाधान आहे. आपल्या निर्णयांवर विश्वास असणे, स्वतःला स्वीकारणे आणि जीवनात काही अर्थ वाटणे हे त्याचे मुख्य घटक आहेत. ज्यांना त्यांच्या आयुष्याचा उद्देश स्पष्ट असतो ते लोक जास्त समाधानी आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असतात. ॲडजस्ट करणे म्हणजे काय? ॲडजस्ट करणे म्हणजे परिस्थितीशी तडजोड करणे. कधी-कधी हे आवश्यक असते, पण जेव्हा ते सतत होत राहते तेव्हा ते आपल्या मनावर परिणाम करते. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या नोकरीत फक्त पगारासाठी टिकून आहात, पण त्या कामात तुम्हाला आनंद मिळत नाही. किंवा एखाद्या नात्यात तुम्ही फक्त भांडण टाळण्यासाठी स्वतःच्या भावना दाबून ठेवता. हे सगळं ॲडजस्ट करण्याचं उदाहरण आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोन काय सांगतो? मानसशास्त्रात हायडोनिक ट्रेडमिल नावाची संकल्पना आहे. याचा अर्थ असा की आपण ज्या परिस्थितीत असतो त्याला हळूहळू सवय होते. सुरुवातीला जी गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटते ती नंतर नॉर्मल वाटू लागते. त्यामुळे आपण खुश आहोत की फक्त सवयीने जगत आहोत हे ओळखणं कठीण होतं. तसंच कॉग्निटिव्ह डिझोनन्स ही संकल्पना सांगते की जेव्हा आपले विचार आणि आपली कृती जुळत नाहीत तेव्हा मन अस्वस्थ होतं. उदाहरणार्थ, तुम्हाला वाटतं की तुम्ही अधिक चांगलं आयुष्य जगू शकता, पण तुम्ही बदल करत नाही. तेव्हा तुम्ही स्वतःला समजवता, ठीक आहे असंच चालेल. हाच ॲडजस्टमेंटचा भाग आहे. तुम्ही ॲडजस्ट करत आहात याची काही लक्षणे. तुम्हाला वारंवार थकवा किंवा कंटाळा जाणवतो. सकाळी उठताना उत्साह नसतो. तुम्ही स्वतःसाठी वेळ काढत नाही. तुमच्या निर्णयांवर तुम्हाला शंका वाटते. हेच आयुष्य आहे असं वाटतं. ही लक्षणे दर्शवतात की तुम्ही फक्त परिस्थितीशी जुळवून घेत आहात पण आतून समाधानी नाही. खुश राहण्यासाठी काय महत्त्वाचं आहे? मानसशास्त्रीय संशोधन सांगतं की 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नंबर 1, स्वतःशी प्रामाणिक राहणे. तुम्हाला काय हवं आहे, काय नाही हे स्पष्टपणे ओळखा. इतरांच्या अपेक्षांपेक्षा तुमच्या भावनांना महत्त्व द्या. नंबर 2, अर्थपूर्ण ध्येय असणे. जीवनात काहीतरी साध्य करण्याची इच्छा आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे आनंद वाढवतं. लहान लहान ध्येय सुद्धा महत्त्वाची असतात. नंबर 3, संबंधांची गुणवत्ता. चांगले आणि समजूतदार संबंध मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचे असतात. जेथे तुम्ही स्वतःसारखे राहू शकता, तेच नातं खऱ्या आनंदाचं स्रोत असतं. ॲडजस्टमेंट आणि स्वीकार यात फरक आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ॲडजस्ट करणे आणि स्वीकारणे यात फरक आहे. स्वीकार म्हणजे परिस्थिती समजून घेऊन त्यात शांतता शोधणे. पण ॲडजस्टमेंट म्हणजे स्वतःच्या भावनांना दुर्लक्ष करून तडजोड करणे. उदाहरणार्थ, एखादी अडचण आली आणि तुम्ही ती स्वीकारून त्यातून काही शिकता तर ते सकारात्मक आहे. पण जर तुम्ही वारंवार स्वतःला दाबत असाल तर ते दीर्घकालीन तणाव निर्माण करू शकतं. तुम्ही काय करू शकता? दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा. आज मी खरंच खुश होतो का? तुमच्या भावना लिहून ठेवा. जर्नलिंग. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. गरज वाटल्यास कोणाशी तरी मोकळेपणाने बोला. तुमच्या आयुष्यात बदल करण्याची तयारी ठेवा. शेवटी एक विचार. खुश राहणं म्हणजे परफेक्ट आयुष्य असणं नाही, तर आपल्या आयुष्यात जे आहे त्यात अर्थ आणि समाधान शोधणं आहे. पण जर तुम्हाला सतत असं वाटत असेल की तुम्ही फक्त ॲडजस्ट करत आहात, तर कदाचित थांबून विचार करण्याची वेळ आली आहे. तुमचं आयुष्य फक्त निभावण्यासाठी नाही, तर ते जगण्यासाठी आहे. आणि हा फरक समजणं हीच बदलाची पहिली पायरी आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929
या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.